नाही नाही वरात वगैरे काय? नाही निवांत का हा आता घरी जाऊन काय करणार आमच्या बैलाला एक नंबर केला तरी आम्ही वरात काढत नाही. का बरं नाही काढत. आमच्या बैलाला आमचा बैल जर तापला तर ऐकतच नाही कोणाला धरलं ना तरी आवरत आवरत नाही. बकासूर नामांकित बैल आहे तो आज नाही उद्या कुठं तरी हार भरून काढणारच आहे. बरं मित्रांनो बघा हा प्रश्न कशाचा टाकला आणि बरोबर त्याने उत्तर दिले की बाबा बकासूरनं अनेक फायनल केलं त्या हारला काय जिंकला काय सोनं काय किती जर असलं तर तीच चमकणारच परंतु आज सर्वसामान्याच्या बैलाला बकासूरने एक संधी दिली एक प्रकारे म्हणायला लागेल. तर मित्रांनो सेमी किती सेमी 8वा सेमी 8 मध्ये देवा बकासूर देव यांच्याबरोबर लढत झाली मित्रांनो. काय झालं रे भावा काय नाही बकासूरची गाडी मारली आज. असं म्हणून रे बकासूरच्या सेमीत होता बर मग काय तू ह्याच्या आधी कुठं कुठं बैल राहिलाय का तुमचा ह्याच्या आधी मुळशीत राहिलेला मुळशीत राहिला हां मुळशीत म्हणतोय माळशिरस माळशिरस मध्ये बैल कुठलं तुझं गाव कुठलं शेकमेरवाडी शेकमेरवाडी हा. ड्रायव्हर तुम्ही होता का हो, गाडीला मीच होतो. काय काय वाटतंय तुम्हाला कसं आज आपला असा आनंद झाला की आज आपण त्या ह्याच्यात देवाच्या ह्याच्यात आपण पळालो की आज आपण म्हणत नाही की त्याची गाडी मारली तो शेवटी देवच आहे तो आज नाही उद्या मारणार आपली परत आपले काय सगळ्यांची सगळ्यांची मार तो काय त्याचं आहेच स्टार त्याचं होतं आज माझं स्टार होतं बरं एक प्रकारे बैलात नाव काय तुमच्या सुंदर सुंदर आणि दुसरं बैल कुठलं होतं शेकनरवाडीचा शेकनेरवाडीचा नंद्या. नंद्या बर सुंदर आणि नंद्या हां आता सुंदर कुणाचा आहे सुंदर आसनगाव आसनगाव नाव काय मालकाचं मालक सरपंच आहेत ते बर आणि नंद्या नंद्या ह्यांचा आहे काय नाव तुझं भाऊ माझं होय सोम शिंदे. सोम शिंदे बर हा ह्याच्या आधी कुठं बैल राहिला तुझा का आत्ताच पहिल्यांदा राहिलास नाही ह्याच्या आधी पण राहिलंय. किती वेळा ह्याच्या आधी 7 वेळा ह्याच्या आधी राहिलेला 7 वेळा राहिला हा बरं आज भावा बकासूरच्या सेमीत लागल्यानंतर काय वाटलं तुला काय असं आनंदाचा गगनात मावन असा झाला. सेमीत लागले म्हणून सेमीत हा. ज्यावेळी तुम्हाला कळलं बाबा सेमीत आपल्या बकासूरच्या सेमीत आपली गाडी लागली त्यावेळेस देवाच्या बिली शेमीत बैल राहिला असं वाटत होतं की कुठं उचलून कुठं ठेव त्याला. बर इतका आनंद झालता की गगनात मावत नव्हता आनंद. बर म्हणजे बकासूर सेमीत तुमची गाडीला कळली की बाबा तुम्हाला बकासूरच्या सेमीत आहे मग काय काय वाटलं तुम्हाला असं वाटत होतं की नाही लागणार शेवटी त्या टॉपचाच बैल आहे. ताई ही 12 वेळा हिंद केसरी 2 हिंद केसरी आहे. असं वाटत होतं की नाही लागणार आता घरीच जावं लागेल पण जेव्हा का बैल पळायला लागला तेव्हा असं वाटलं की आता आपलंच फायनल होतंय. मग गाडी लागली तुमची हा लागली काय किस्त्यात झालं तुमचं म्हणजे किती अंतरात तुमची गाडी लागली आमच्या अर्ध्या टांग्यानं गाडी लागली. बर काय तुमचा बैल आज उजेडात आला बकासूरमुळे काय सांगशील बकासूर विषयी बकासूर सारखा बैल महाराष्ट्रात तरी नाही त्यानं महाराष्ट्रात स्वतःचं नाव गाजवले. बर जगभरात हा मुळशी नाव हे लय त्यानं मोहर नेऊन सोडले ह्या बैलगाडी क्षेत्रात. बर आणि त्या सेमीत तुमची गाडी लागली एक वेगळं पण आहे आज तुम्हाला वळगणार तुमच्या बैलाचे म्हणजे बैलाला कंटिन्यू आता वळगणार की बाबा ही बकासूरची सीमित गाडी होती म्हणजे तुमचा बैल त्यानं उजेडात आणला त्याविषयी काय सांगशील की आज उजेडात आला किंवा तुम्हाला पायऱ्याच काय अडचण येत होत्या का नाही आता येत होत्या. आम्ही सुरुवातीला पैर करताना आम्हाला कोणच देत नव्हतं कारण आमचा बैल तेव्हा उजेडात नव्हता पण आमचा बैल जेव्हापासून महाराष्ट्र केसरी नागठाण्याला 3रा नंबर केला तेव्हापासून आम्हाला फायनलचेच पैरे यायचे. बर तेव्हापासून आमचा बैल जेव्हा उजेडात आला तर आजपर्यंत उजेडातच आहे. बर आजपर्यंत उजेडात आणि आज जरा जास्त झाला उजेडात. हा आज जरा जास्त म्हणजे आज आनंद कुठं ठेवून कुठं नाही असं झालंय. बर काय आता झोप लागत नसते तुला असं वाटते मला रात्री काय आणि डालीचं कसं काय ड्रायव्हरला डाल द्यायची ठरलंय कसं नाही आज आम्ही डालीसाठी तर मेन आलो होतो बर म्हणून आम्हीच देणार डाली. तूच नेणार आहे हा. ड्रायव्हर द्या ना डाल त्याची आता मालक काय म्हणतील त्याच्यावरती होय. दोन्ही मालकांचा संबंध झाले पाहिजे ना. तुम्हीच गाडी तुम्ही आणली गाडी बरोबर driver. कसं स्पीड लागते हो गाडीला स्पीड चांगलं लागते स्पीड लागते बर किती फुटाचा पल्ला असेल तरी अंदाजे हा पल्ला साधारणतः 800 फुटाचा आहे. 800 फुटाचा पल्ला तसा ह्यो पल्ला नाही म्हटलं तरी 1100 फूट होईल बर सपाटी म्हटलं तर उराटी पूर्णपणे खालूवर 1100 फूट उराटे आणि मैदान कसं काय मैदान वर एक नंबर आहे. फक्त थोडंसं पुढं काय होतं हॉटेलवाल्यांची वगैरे अडचण होती. हॉटेलवाल्यांनी गाड्या नाहीत लावल्या पाहिजेत बैलांना ती जाऊ होत्यात त्या जरा थोडंसं सरकवून मित्रांनो हॉटेल मालकांनी 100% तुमचं पॉट हाय बैलगाडी क्षेत्रावर तर आहे परंतु बैलाला तुमचं गरम त्याला भाजल किंवा बैलाला काय अडचण येईल अशा गोष्टी तुम्ही करू नका. मागं सरून जरी तुम्ही लावली हॉटेल आणि कमिटीला पण माझी विनंती आहे की बाबा तुम्ही सांगितलं त्यांना तुम्ही लावायच्या आधीच तुम्ही सांगा जागा वाटून द्या की आज पेडगावचं मैदान बघा होतं पेडगावच्या मैदानाला हॉटेलवाल्यांची जागा दिलेली असते वाटून
म्हणजे आज निदर्शन एखाद्या बैलाला डोळ्याला भाजेल त्याला किंवा कशाला भाजेल. बरं आता आज गाडी लागली तुमची, तुम्हाला वाटत होतं का, तुम्हाला वाटत होतं ड्रायव्हर बाबा आपली गाडी लागला? मला गट काढल्यानंतर मला थोडीशी शंका होती हम्म, की जर चांगली जर गाड्या लागल्या हम्म, तर त्याच्यामध्ये काय ना काहीतरी गाडी करेल हम्म. अशी शंका होती. हम्म. कारण जसानंतर मला ती बकासूर वगैरे लागली हम्म. म्हणजे मला असं वाटलं की आज आपण गेले आपलं क्वार्टर नशीब. फायनल तरी करू शकतो. क्वार्टर अशी फायनलची guarantee- आशा होत्या. आशा होती माझी. हम्म, फायनलला राहीन अशी मला आशा नव्हती. बरं. कारण नंतर जशी गाडी पळाली निम्म्यातनं पुढं हम्म, तशी मला आशा पूर्ण अजून वाढली. तशी मी बरं. गाडी अजून ह्यानं आणली. बरं. भावा तुला कुठला बैल आवडतोय? मला कॉकटेल कॉकटेल आवडतो. अजून? बरं. बकासूर. बकासूर. आज बकासूरच्या सीमित गाडी लागली. आज तुमच्या बैलामुळं कुठेतरी बकासूरला हार पत्करावी लागली. तुला काय वाटलं बाबा, बकासूरविषयी दुःख झालं का? बकासूर नामांकित बैल आहे, तर आज नाही उद्या कुठंतरी ही हार भरून काढणारच आहे. बरं मित्रांनो बघा, हा प्रश्न कशाचा टाकला आणि बरोबर त्याने उत्तर दिले की बाबा बकासूरनं अनेक फायनल केलं, त्या हारला काय, जिंकला काय, सोनं काय, किती जर असलं तर तीच चमकणारच. परंतु आज सर्वसामान्य बैलाला बकासूरने एक संधी दिली एक प्रकारे म्हणायला लागेल, आणि तुमचा बैल उजेडात आला बकासूरमुळं. अनेक लोकांची बैल उजेडात आणली, पण कसं आहे जे कोणी म्हणला बकासूरची गाडी मारली हाणली म्हणजे आतापर्यंत, पण त्यानं एक नंबर बकासूरचं किती येते त्याचं फायनल नाही, तेवढं त्याचं एक नंबर आहे. काय लोकांचे मैदान आहेत तेवढे बकासूरचे एक नंबर आहेत. त्यामुळे बकासूर अनेक लोकांच्या, आज तुमचा सेमी किती लोक बघत होती, म्हणजे अनेक 8 सेमी झालं. मी शेवटपर्यंत माणसं बघत होती हम्म, आणि बकासूरसाठी बघायसाठी माणसं भरपूर आली होती परत. ऑनलाईनला पण भरपूर येते लोक. तर बाळा तुझं नाव काय? अभय केशव शिंदे. हा बाई, आता कसं पैर असणार आहे पुढचं नियोजन? पुढचं टॉपचंच नियोजन करणार. टॉपचं नियोजन, हम्म. टॉप झालं तर नियोजन करणार, हा. सर्वसामान्याला एखाद्या बैल देणार. हा. बरं, तुझं काय नाव काय बाबा? माझं सोमेकनाथ शिंदे. बरं, आता कसं नियोजन असणार आहे बैलाचं? काय आता टॉपचं असणार. टॉपचं नियोजन असणार आहे. हा. बरं, आता गुलाल काय सांगतोय रे बाबा? आज किती रुपये भेटला? आज मला नाही माहिती किती भेटले. की तो 5 बक्षीस किती होतं? नाही माहिती. चौथं वाटून दिले ना. 5 चौथं वाटून सामना झाला. सामना बरं, मग सर्जा आता होता हां तेव्हा निंबाळकरांचा सर्जा ऐकलेला, सर्जा आणि बलमा, सातारा एक्सप्रेस हरण. हां, ते तुमचा सामना सामना झाला. झाला त्यांचा. बरं, तिथं आणखीन सामना झाला तुमचा, तिथं हो. अजून म्हणजे वेगळं पण हा, वाटलं. वेगळं. कशी गाडीचं स्पीड कसं लागलं गाडीला? स्पीड लागलं फक्त 8व्या सेमीत पळाल्यानंतर फायनलला लगेच गेल्यामुळे जरा स्पीड थोडंसं गाडी थोडी अशी म्हणावी अशी फायनलला कमी पळाली. वाटत होती 1 नंबर होईल आता. हा, जशा सेमीला गाडी जशी निघाली होती त्या हिशोबाने जर पळाली असती तर वाटत होतं की बाबा 1-2ला तरी आपण उतरू. बरं. 1-2 सेमी अगोदर असते तर अजून जास्त स्पीड लागला लागला. गाडी पहिला आरामच नाही ना भेटला. मग आता कसं काय, गावात वरात बिरात काय नाही. नाही ना? वरात वगैरे काय. नाही. निवांत काय? हा. आता घरी जाऊन काय करणार? आमच्या बैलाला एक नंबर केला तरी आम्ही वरात काढत नाही. का बरं? नाही काढत. आमच्या बैलाला, आमचा बैल जर तापला हा. तर तर आम्ही ऐकतच विषय नाही माणसाने कोणाला. जरी धरलं ना तरी आवरत आवरत नाही. बरं आम्ही बेंद्राला ती बघून पण ही असं ओळखलंय ती त्याचं. बरं. तर मित्रांनो बघा, पोरं चालली होती, ड्रायव्हरचं त्यांचं चाललं होतं भांडार की बाबा, ड्रायव्हर म्हणत होतं की बाबा मला ढाल असती. तर या पोराशने कुठं माहीत आहे की बाबा हे ढाल त्यांना म्हणजे बैल मालकाला असते. एक ड्रायव्हरला पण काय लोक ढाल देते, त्याचं काय नाही विषय. पण काय तुम्हाला पोरं काय म्हणतो, ढाल आम्हालाच पाहिजे, हा, काय म्हणायचे? पोरं म्हणायची की ढाल आम्हालाच पाहिजे. हम्म. ते सुंदरवाले म्हणतात की आम्हाला ढाल पाहिजे. पण मी यांना काय म्हटलं, तुमच्या दोघाला दोघांची भांडणं नको, ड्रायव्हर ढाल घेऊन जाणार आहे, तुम्ही बरं. आपलं दोघं पण शांत बसा. बरं, बरोबर आहे ना. एक वेगळं पण हा. बघा. कसं त्यांनी पण म्हणाय नको मला ढाल पाहिजे, यांनी म्हणाय नको मला ढाल पाहिजे. हम्म. त्यापेक्षा तुम्ही दोघं पण शांत बसा, मी ढाल घेऊन जातो ड्रायव्हर. चला मित्रांनो बघा, बैलाच थोडं शूटिंग घेऊ आपण त्यांच्या. धन्यवाद. धन्यवाद. बरं.